आदित्य नावाचा 7वीत शिकणारा एक गोंडस पण थोडा गोंधळलेला मुलगा होता. तो हुशार होता, अभ्यासात खूप चांगला, पण बोलताना शब्दांमध्ये अडचण यायची. वाक्य पूर्ण करताना मध्येच थांबायचा, शब्दांची गडबड व्हायची. त्यामुळे वर्गात किंवा कार्यक्रमात बोलायची त्याला फार भीती वाटायची. त्याची आई सतत चिंतेत असायची. डॉक्टरांकडे नेलं, स्पीच थेरपी झाली, पण फारसा फरक पडला नाही. एके दिवशी शेजारच्या एका मावशीने त्याच्या आईला सांगितलं, स्वामी समर्थांचे नामस्मरण करायला सांग त्याला. दररोज 10 मिनिट आणि झोपताना जय जय स्वामी समर्थ म्हणून झोपायला सांग. आईला थोडं आश्चर्य वाटलं, पण ती काही हरकत न मानता लगेच आदित्यला समजावलं. आदित्यने दररोज सकाळी आणि झोपण्यापूर्वी 10 वेळा जय जय स्वामी समर्थ म्हणायला सुरुवात केली. त्या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन जवळ आला होता. आदित्यच्या वर्गाला एक छोटंसं नाटक करायचं होतं आणि शिक्षकांनी आदित्यला प्रमुख भूमिका दिली कारण त्याला सगळं पाठ होतं. पण बोलायची भीती अजूनही होती. त्या दिवशी कार्यक्रमाच्या मागच्या खोलीत उभा असलेला आदित्य डोळे मिटून, हात जोडून फक्त जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ म्हणत होता. आईने त्याच्या शर्टाच्या खिशात स्वामींची छोटी फोटो ठेवली होती. पाठवायला वेळ झाला. आदित्य स्टेजवर गेला. पहिला डायलॉग बोलला आणि सगळं सभागृह स्तब्ध झालं. एका शब्दात अडखळणारा आदित्य आज अगदी स्पष्ट बोलत होता, सुरेख आवाजात, आत्मविश्वासाने, एकही चूक न करता. कार्यक्रम संपल्यानंतर त्याचे शिक्षक, पालक आणि शाळेचे प्राचार्य सगळे अचंबित झाले. आदित्यच्या डोळ्यात पाणी होतं. आई त्याला मिठी मारत म्हणाली, हे स्वामींचं करिश्मा आहे. त्या दिवसानंतर आदित्यने कधीही मागे वळून पाहिलं नाही. तो दररोज नामस्मरण करत राहिला आणि बोलण्यातले अडथळे आपोआप मागे पडले. अशाच आणखी स्वामी अनुभवाच्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुमच्याकडेही असा एखादा अनुभव असेल तर तो कमेंटमध्ये जरूर लिहा. मी तो सर्व स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवेन.